आणि महाराष्ट्रामध्ये मराठी येत नसल्यास चालकांचं लायसन्स हे आता रद्द होणार आहे। सरकारचा शासन निर्णय आज जाहीर होणार आहे। मोटार व्हेकल ऍक्ट 1988 मध्ये बदल केला जाणार आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकाला मराठी येत नसेल तर आधी नोटीस बजावली जाणार आहे, तर नोटीसनंतर महिन्याभरामध्ये मराठी न शिकल्यास 3 महिने परवाना रद्द होणार आहे। 3 महिन्यांनंतर मराठी येत नसल्यास परवाना कायमचा रद्द केला जाईल। तर आजपासून नव्या कायद्याची अधिसूचना लागू होणार आहे। परिवहन विभागाने दिलेला प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाने मंजूर केलेला आहे, अशी माहिती कळते। तर आपण पाहिलेलं होतं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे आदेश काढलेले होते आणि 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती आणि त्यानंतर या संदर्भातली ही एक मोठी अपडेट समोर येते। महाराष्ट्रामध्ये मराठी येत नसेल तर चालकांचं लायसन आता रद्द केलं जाणार आहे। सरकारचा शासन निर्णय हा आज जाहीर होणार आहे, अशी ही माहिती कळते। मोटार व्हेकल ऍक्ट 1988 मध्ये बदल केला जाणार आहे आणि हा शासन निर्णय आज जारी केला जाईल। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, आपण पाहिलेलं होतं की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे आदेश काढलेले होते की मुंबईमधील सगळे जे रिक्षा चालक आहेत त्यांना मराठी येणं अनिवार्य असणार आहे आणि आता जर मराठी येत नसेल तर त्यांचं थेट लायसन रद्द केलं जाणार आहे। नेमका हा शासन निर्णय काय आहे? आज हा शासन निर्णय जारी होणार आहे, दुपारपर्यंत ते जारी होईल। आपल्याकडे त्या संदर्भातली एक्सक्लुझिव्ह माहिती आहे, कारण की संपूर्ण मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, ज्यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक मीटर आहेत, असे ओला उबेर चालक देखील या सगळ्यांसाठी हा नियम असणार आहे आणि त्या सगळ्यांना आता मराठीचं व्यावहारिक ज्ञान असणं गरजेचं आहे। म्हणजे जुजबी मराठी तरी येणं गरजेचं आहे। जो कस्टमर, जो प्रवासी त्यांच्या कॅबमध्ये बसेल, त्यांच्या रिक्षामध्ये बसेल, त्याच्यासोबत त्यांनी व्यावहारिक त्यांचं ज्ञान जे मराठीचं आहे ते त्यांनी मराठीमध्ये बोलणंच अनिवार्य आहे। जर समोरचा मराठीमध्ये बोलत असेल तर तुम्ही देखील मराठीमध्येच बोला, हा नियम आहे। पण या नियमाला कायद्याचं संरक्षण नव्हतं, आता मात्र त्याला कायद्याचं संरक्षण देखील आलेलं आहे, कारण आता नियम आज लागू केला जाणार आहे, शासन निर्णय लागू केला जाणार आहे। त्यानुसार जर तुम्हाला मराठीचं व्यावहारिक ज्ञान देखील नसेल तर तुमचं थेट लायसन्स जे आहे तेच रद्द होणार आहे। पण याला देखील आधी 1 महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे। 1 महिन्यामध्ये तुम्ही मराठी शिकून या आणि तुमचं लायसन्स जे आहे ते पुन्हा आम्ही रिॲक्टिवेट करू। जर असं देखील 1 महिन्यात देखील मराठी शिकली नाही तर पुन्हा एकदा 3 महिन्यांसाठी हे लायसन्स जे आहे ते रद्द करण्यात येईल। तर त्या 3 महिन्यात देखील मराठी शिकली नाही तर मात्र कायमस्वरूपी हे लायसन्स हे रद्द करण्यात येईल, असा हा शासन निर्णय आता लागू केला जाणार आहे। 1988चा जो मोटार वाहन कायदा आहे त्याच्यामध्ये मराठी येणं अनिवार्य आहे असं लिहिलं होतं, मात्र त्यामध्ये थोडासा बदल केला गेलेला आहे आणि 2026च्या या अमेंडमेंट रूल्सनुसार आता जर मराठी येत नसेल तर तुमचं लायसन्स देखील रद्द करण्याचा अधिकार आता RTO कडे असणार आहे। त्याचबरोबर जे ट्रॅफिक पोलीस असणार आहे त्यांच्याकडे देखील असणार आहे। त्याच्यामुळे आता मराठी येणं हे अनिवार्य आहे आणि 15 ऑगस्ट पासून किंवा 15 ऑगस्ट नंतर या कारवाई देखील ही सुरू केली जाणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके रिक्षा चालक आहेत, जितके टॅक्सी चालक आहेत, ओला उबेर चालक आहेत, त्या सगळ्यांनी दिलेला जो वेळ होता त्या वेळेमध्ये मराठी शिकलेलं नसेल तर मात्र आता त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल आणि त्या कारवाईला आता कायद्याचं संरक्षण असणार आहे। लायसन्स आता थेट या रिक्षा चालकांचं, कॅब चालकांचं रद्द करण्यात येणार आहे। अगदी परिवहन मंत्र्यांनी याआधी देखील अशा पद्धतीनं हा कायदा लागू होईल असं सांगितलेलं होतं। 15 तारखेची डेडलाईन देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता हा नवा कायदा, त्याची अधिसूचना ही आजच येईल, आजच लागू होईल असं कळतंय। खरं तर जे रिक्षा चालक आहेत, अमराठी रिक्षा चालक आहेत, त्यांना मराठी यावी यासाठी अक्षय प्रशासनाकडून देखील मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्यात आलेले होते आणि याच सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे स्वतः फोन लाईनवरून आहेत। सरनाईकजी नमस्कार। खरं तर ही माहिती ABP माझाला कळलेली आहे की आज नवीन कायदा लागू होतोय, जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांना जर मराठी येत नसेल तर त्यांचं लायसन्स सुद्धा रद्द केलं जाणार आहे। नाही, लायसन्सच नाही, अजून भरपूर काही ह्या नवीन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। त्याचं कारण असं आहे की 1989चाच हा कायदा होता, जुना कायदा आहे। म्हणजे हा काही नवीन परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक त्या खुर्चीवर बसल्यावर झालेला नाही, परंतु त्याचा योग्य तो वापर आमचे अधिकारी करत नव्हते किंवा जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत ते सुद्धा त्या कायद्याचा म्हणजे वेगळ्याच प्रकारे अर्थ लावत होते आणि गृहीत धरत होते की ठीक आहे कायदा आहे, जे करायचं ते करू। परंतु शेवटी व्यवहार्य जी भाषा आहे ती तुम्हाला येणं गरजेचंच आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल आणि मराठी भाषा तुम्हाला येत नसेल तर ती फार चुकीची गोष्ट आहे आणि म्हणून मी असा निर्णय घेतला की
ही जी संधी आहे ती सुद्धा आपण हिंदी भाषिक जे म्हणजे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. अचानक कोणी मराठी बोलू शकत नाही म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांना ती जबाबदारी दिली. राज्यभर 1600 शिक्षक आपले सगळीकडे हे प्रशिक्षण वर्ग चालत आहेत. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं हा मराठी भाषा अभियान आपण चालू केलं आणि जवळजवळ 1,35,000 अमराठी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी भाग घेतला. जवळजवळ 10,000 रिक्षा टॅक्सी चालकांचं प्रशिक्षणही पूर्ण झालंय. त्यांना जे मराठीचं ज्ञान आहे तात्पुरत्या स्वरूपातलं म्हणजे प्रवाशांशी संवाद साधण्याचं ते आता यायला लागलेलं आहे. मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रशिक्षण वर्गाकडे गर्दी सुरुवात केलेली आहे करायला, कारण 15 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे आणि त्यामध्ये आता शेवटी डेडलाईन दिली आहे परिवहन विभागानं 15 ऑगस्ट पर्यंत. 17 तारखेला त्याचा समारोपाचा कार्यक्रम ठाण्याच्या गणेश गडकरी रंगायतमध्ये आहे. परंतु त्यानंतर कारवाई अटळ आहे आणि कारवाई करत असताना आरटीओच्या अधिकाऱ्यांना कुठलाही संभ्रम राहू नये किंवा रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये कुठला संभ्रम राहू नये यासाठी ह्या कायद्यामध्ये बदल करून जर त्याला एवढं केल्यानंतर सुद्धा जर मराठी येत नसेल तर मग सुरुवातीला पहिल्या वेळेस 3 महिन्यांपर्यंत त्याला संधी देण्यात येईल. त्याला पकडल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात त्याचं लायसन्स रद्द करण्यात येईल आणि सातत्याने जर त्याला संधी दिल्यानंतर सुद्धा जर तो अशाच पद्धतीनं मराठी भाषेचा अवमान करत असेल तर मग त्याचं परमनंट लायसन्स आणि बॅच रद्द करण्यात येईल. अशा प्रकारच्या या कायद्यामध्ये सुधारणा आहे आणि त्याचबरोबर जेव्हा तो आपलं लायसन्स बॅच किंवा आपलं जे परमिट त्याला दिलेलं आहे तो जेव्हा रिन्यू करायला आरटीओ कडे येईल तेव्हा ते परमिट सुद्धा रद्द करण्याचा अधिकार ह्या नवीन कायद्यामध्ये आलेला आहे. बर सरनाईक साहेब, आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सुद्धा सध्या आपल्यासोबत आहेत. ते तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात. अक्षय, ओव्हर टू यू. सरनाईक सर, या सगळ्या संदर्भात आपण गेल्या अनेक महिन्यांपासून सांगत होतात की कारवाई करू. आता मधला जो पिरियड गेलेला आहे त्या पिरियडमध्ये अनेकांनी मराठी शिकली आहे, पण अजूनही असे अनेक रिक्षाचालक आहेत जे मुजुरी करतायत किंवा जे मराठी शिकणार नाहीत असं ठामपणे सांगतायत. तर या सगळ्यांच्या संदर्भात काही वेगळा विचार केला जाईल, पुन्हा संधी दिली जाईल की 15 तारखेपासून ही थेट कारवाई असणार आहे? मुजोरी मगरुरी आहे ती मोडून काढण्यासाठीच या कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे. आणि तू म्हणतोय ते बरोबर आहे. मी सुद्धा काही रिक्षा टॅक्सी चालकांचे व्हिडिओ बघतोय. काही बिचारे गोरगरीब जे आहेत म्हणजे जवळजवळ 95% रिक्षा टॅक्सी चालकांनी ह्या अभियानाला प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे आणि काही मुजोर आहेत, मगरूर आहेत, मराठी भाषेचा अनादर करणारे लोक आहेत. त्यांना धडा आणि शिक्षा ही द्यावीच लागेल ना, शिकवावीच लागेल. म्हणजे त्यांना जर असं वाटत असेल की कायदा माझ्या हातात आहे, जे करायचं ते करा आणि मराठी शिकणार नाही, ही जर त्यांची भाषा असेल तर त्यावर कारवाई ही अटळ आहे. अगदी सरनाईकजी, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आभार आपले. आणि अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी देखील या सगळ्याच संदर्भामध्ये माहिती देत होते, त्यांचेही आभार.